उरण नगर परिषद निवडणुकीत 21 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख संपताच संपूर्ण चित्र स्पष्ट झाले। नगराध्यक्ष पदासाठी आता 4 उमेदवार तर नगरसेवक पदाच्या 21 जागांसाठी 48 उमेदवार अंतिम रिंगणात असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले। अर्ज मागे घेतल्यानंतर उरणमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट टक्कर रंगली आहे। मात्र शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागात बहुकोनी लढती निर्माण झाल्या असून निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शोभा कौशिक शहा कोळी, महाविकास आघाडीकडून भावना घाणेकर, शिंदे गटाकडून रुपाली ठाकूर तर अपक्ष म्हणून शेख नसरीन इसरार यांची नावे अंतिम आहेत। चारही उमेदवार आपापल्या गटात ताकदीने जनसंपर्क करत असून ही चौकोनी लढत शहराच्या राजकीय समीकरणात मोठा ताण निर्माण करणार आहे। नगरसेवकांच्या 21 जागांसाठी सर्व प्रभागातून नावांची अंतिम यादी निश्चित झाली आहे। काही जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पर्धा सुटसुटीत झाल्यासारखी वाटत असली तरी प्रत्यक्षात बहुकोनी लढती, स्थानिक गटांचं गणित आणि जातीय समुदायीय मतांचे तिढे निवडणुकीचं चित्र अधिकच गुंतागुंतीचं करते। काही प्रभागात भाजप आणि महाविकास आघाडीची सरळ टक्कर आहे तर काही भागात शिंदे गट व अपक्ष उमेदवार निर्णायक भूमिका घेऊ शकतात। उरण शहरातील स्थानिक प्रश्न या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत। महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, पाणी पुरवठा आणि अस्वच्छ पाणी, रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, अपघातांचा वाढता धोका, तलाव सुशोभीकरण, कर प्रणाली असे मुद्दे मतदारांच्या अजेंड्यावर आहेत। आता उमेदवार स्पष्ट झाल्याने येत्या काही दिवसात प्रचार तापणार हे मात्र निश्चितच। उरणकरांचा कौल कोणाला मिळतो हे पाहण्यासाठी आता सर्वांचे लक्ष या तुफानी निवडणुकीकडे लागले। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।